नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण होळीनिमित्त बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे मी 1 वाटी चना डाळ घेतली आहे. तिला स्वच्छ धुवून थोड्या वेळ मी भिजत ठेवली आहे. ज्यावेळेस आपण चना डाळ घेऊ ती 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि जोपर्यंत आपली चना डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुरणाच्या पोळीची कणिक ही मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एका परातीत अर्धा कप पाणी घेऊन त्यात थोडे तेल, मीठ आणि हळद टाकून घेतले आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे. हे जे आपण पाणी तयार करून घेतलं हे सगळं परातीला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकत्र करून चांगलं मळून घ्यायचं आहे. तेलामुळे हे पीठ मऊ होतं आणि त्यामुळे पोळीही आपली मऊ होते. नंतर फक्त इथे मी 2 चमचे पाणी घेऊन कणिक एकजीव करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं कणिक हे अगदी मऊ लोण्यासारखं भिजलं गेलं आहे. नंतर त्याला थोडं तेल लावून साधारण आपल्याला हे कणिक 1 तासपर्यंत मुरू द्यायचं आहे. 1 तास नसेल निदान अर्धा तास तरी हे कणिक आपल्याला मुरू द्यायचं आहे. जोपर्यंत आपलं कणिक हे मुरतं आहे तोपर्यंत आपण इकडे आता पुरणाची तयारी करून घेऊया. इथे मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये साधारणतः 1 तांब्याभर पाणी टाकले आहे आणि त्यामध्ये थोडे तेल टाकले आहे, साधारण 1 चमचा. ह्या तेलामुळे काय होतं की डाळ आपली पटकन शिजते आणि मऊ होते. थंड्या पाण्यात कधीही डाळ टाकायची नाही, कारण की ती पूर्ण शिजत नाही आणि थोडी कच्ची राहते. त्यामुळे पाण्याला उकळ आली का मगच आपल्याला त्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ टाकल्यावर वर येणारा जो फेस असतो तो काढून घ्यायचा आहे. ज्यावेळेस पुरण आपण शिजवत असतो पुरणाच्या वरती म्हणजे डाळीच्या वरती तो जो फेस असतो तो काढल्यामुळे पुरणाला एक वेगळीच चव येत असते. त्यामुळे आपण जो फेस येत असतो डाळीवरती तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. मग कुकरचं झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या ह्या करून घ्यायच्या. तर 3 ते 4 शिट्ट्या करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपली डाळ अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे. आणि त्यातूनच मी अर्धी वाटी जी डाळ आहे ती सार आणि आमटीसाठी मी काढून घेतलेली होती. तर तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ अतिशय मऊ अशी ही शिजलेली आहे. त्यानंतर ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे गूळ घेणार आहे आणि थोडी साखर, म्हणजे अर्ध्या कपापेक्षाही खूपच कमी अशी मी साखर घेणार आहे. इथे आपण गूळ घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा गूळ या पुरणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडी साखर घालायची आहे आणि थोड्या वेळाने गूळ आणि साखरेचे एक पाणी सुटायला तयार होते. तर ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आटवून झाल्यानंतर आपलं पुरण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ज्यावेळी पुरणामध्ये चमचा हा उभा राहिला आणि तोही बिना आधाराशिवाय, तर समजायचं की आपलं पुरण इथे तयार आहे. कारण की आपण ह्या पुरणाच्या पोळ्या तव्याच्या बनवणार आहोत, तर त्यामुळे आपल्याला पातळसर पुरण चालणार नाही. थोडं घट्टसर पुरणच आपल्याला इथे तयार करावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता की मी साधारणतः 2 ते 3 चमचे साखर इथे टाकलेली आहे. आणि आता ह्या दोघांनाही आपल्याला एकजीव होईपर्यंत छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. पुरणामध्ये गुळाची एक वेगळीच चव असते आणि गुळाचंच पुरण हे खूप छान लागत असतं चवीला. तर आपलं हे पुरण ज्यावेळेस पूर्ण शिजलं जातं नंतर आपल्याला
हे गॅस बंद करून पुरण ज्यावेळेस हलकंसंच गरम असेल त्यावेळेसच ते आपल्याला वाटून घ्यायचं असतं. कारण की गरम गरम पुरणामुळे पुन्हा काय होत असतं, त्या पुरणाला पाणी सुटण्याची भीती असते. म्हणून हे जे पुरण आहे हे आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपलं पुरण हे इथं शिजतं आहे. अजूनही थोडंसं ओलसर आहे. तुम्ही बघू शकता की इथे साखर आणि गूळ हे छानपैकी मेल्ट झालेले आहेत. सारखं आपल्याला हे ढवळत राहावं लागणार आहे, कारण की गॅस हा चालू असतो आणि पुरण करपण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता की इथे हा चमचा बिना आधाराशिवाय उभा आहे. तर आपलं पुरण आता तयार झालेलं आहे. आणि अजून एक पद्धत म्हणजे की ज्यावेळेस पुरणाचा गोळा पटकन पडत नाही त्यावेळीसुद्धा ओळखलं जात असतं की आपलं हे पुरण आता पूर्णतः तयार झालेलं आहे. तर त्यावेळी हा गॅस आता आपण बंद करून देऊ आणि पुरण वाटायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये पुरण वाटण्याची एक चाळणी घेतलेली आहे आणि इथे मी पुरण टाकून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, पुरण थोडं हलकंसं गार होऊ द्यायचं आहे, म्हणजे कोमट असतानाच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. जास्त गरम गरम आपल्याला पुरण वाटायचं नाही. त्यानंतर इथे मी स्मॅशरचा वापर केलेला आहे. स्मॅशरने मी पुरण हे छानपैकी स्मॅश करून घेतलेलं आहे. स्मॅशरने अतिशय पटकन आपलं पुरण हे वाटून होतं आणि तुम्ही बघू शकता की इथे स्मॅशरने अतिशय पटापट पुरण वाटून होतं आणि एकसारखं पुरण हे वाटलं जात असतं. आणि पुरण वाटताना एक काळजी घ्यायची आहे की पुरण हे जास्त गरम नसावं. मी पुन्हा एकदा सांगते की जास्त गरम नसावं, ज्यामुळे मग पुन्हा पुरणाला पाणी सुटण्याची शक्यता असते. आणि अशा पद्धतीने आपण सगळं पुरण हे वाटून घेणार आहोत. त्यानंतर सगळं पुरण आपलं ज्यावेळेस हे वाटून होईल त्यामध्ये पुरणाची चव आणखीनच वाढण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर आणि जायफळ, आणि तेही आपल्याला किसून घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली जी डाळ आहे ती पूर्णतः स्मॅश झालेली आहे. पुरण आपलं इथे तयार आहे. अशा पद्धतीने कोरडं पुरण आपलं इथे हे तयार झालेलं आहे, जे आपल्याला तव्याच्या पोळीसाठी परफेक्ट असं लागत असतं तसं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी विलायची पावडर आणि जायफळ हे थोडं किसून घातलेलं आहे. जायफळमुळे जो गुळाचा पदार्थ असतो त्याला एक वेगळीच चव येत असते. त्यानंतर वेलायची पावडर आणि जायफळ हे आपल्याला पुरणामध्ये पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे की आपण हे पुरणामध्ये सगळं काही एकजीव करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला जे पुरण आहे ते इथे तयार झालेलं आहे. वेलायची पावडरमुळे आणि जायफळमुळे याला एक वेगळीच चव येत असते आणि अशा प्रकारे आपल्याला पुरणाचा पण एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हातालाही आपलं पुरण हे चिटकत नाही आहे आणि लोण्यासारखं तेही अतिशय मऊसूत असं झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुरणाची पोळी तयार करायला घेऊया. त्यासाठी आता इथं जे आपण कणिक मळून घेतलेलं होतं त्याला साधारण इथे अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आपलं हे जे कणिक आहे ते अतिशय लांबट होत आहे. तुम्ही बघू शकता ज्यावेळेस हे जे पीठ आहे हे जेवढं लांबलं जातं तेवढी पोळी आपली मऊसूत येत असते आणि लाटताना ती अजिबात फाटत नाही किंवा त्यातून अजिबात पुरणसुद्धा बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कणिक ही सुद्धा छान मुरली गेलेली आहे. तर साधारणतः 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठामध्ये मध्यम आकाराच्या 6 पोळ्या ह्या आरामात होतात. त्यानंतर इथे मी 6 गोळे करून घेतलेले आहेत आणि 6 गोळे तयार करून झाल्यानंतर 1 चाळी पुरणाची पोळी न करता आपण 2 चाळी म्हणजे एका पुरणाच्या गोळ्यामध्ये आपण 2
पाऱ्या करणार आहोत आणि 2 पाऱ्यांमध्ये आपण ही पुरणाची पोळी लाटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी समान आकाराचे 6 गोळे हे तयार करून घेतले. त्यानंतर पोळपाट घेऊन त्या गोळ्याचे मी 2 समान भाग करून घेतले आणि सारखे गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला ते पहिले थोडे लाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताने जरी त्यांना स्प्रेड करून घेतलं, म्हणजे वाढवून घेतलं तरीसुद्धा चालतं. इथे लाटण्याची पण काही एवढी आवश्यकता आपल्याला भासत नसते, कारण की पीठ जे आहे ते अतिशय मऊसूत असं झालेलं असतं. अशा पद्धतीने आपण त्याला वाढवून घेणार आहोत गोळ्यांना आणि त्यानंतर एक छोटासा पुरणाचा गोळा आपण घेणार आहोत. तोही आपल्याला याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. पुरण पसरवल्यानंतर दुसरं जे आपण पारी तयार केलेली होती ती त्याच्यावरती टाकून त्याच्या कडा आपल्याला पहिले दाबून घ्यायच्या आहे. कडा दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला पूर्णतः आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणाची पोळी लाटली तर तुमचं पुरण कधीही बाहेर येणार नाही आणि पोळीही छान फुगते आणि मऊ लुसलुशीत असते. तर मग पोळपाटावरती थोडं पीठ घालून आपण याला अतिशय हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. सगळ्यात पहिले तर फक्त आपल्याला काठांवरतीच जास्त लाटायचं असतं, मध्यभागी जास्त लाटायची गरज नसते, कारण की ज्यावेळेस आपण काठ लाटत असतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली जे पुरण असतं ते स्प्रेड होत असतं, पसरत असतं आणि सगळीकडे आपलं पुरण हे लागत असतं पोळीला. तुम्ही बघू शकता की पोळी कुठेही चिटकत नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही आपली पोळी फाटलेली नाही. इथे मी तवा गरम करून घेतलेला होता, तर तवा हा चांगलाच गरम झालेला होता आणि त्यामुळे आपली पोळीही सुद्धा छान करपली जाते. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा ह्या पोळ्या फुगतात, मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि त्यानंतर हळुवार पद्धतीने आपल्याला ह्या पोळ्या उलटवून घ्यायच्या असतात, कारण की ह्या खूप नाजूक होत असतात पुरणाच्या पोळ्या. आणि यावरती आपण साजूक तूप टाकून यांना भाजून घेणार आहोत. दोघींकडनं आपल्याला ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की इथे आपली ही जी पुरणाची पोळी आहे ही तयार होत आहे. साजूक तुपामुळे हिला एक वेगळीच चव येते. अजून एक पोळी आपण शेकून घेणार आहोत. शेकताना गॅस हाय फ्लेमवर नसावा, मीडियमवरच आपल्याला गॅस हा ठेवायचा आहे. दोघी बाजूकडनं पुन्हा तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्या दोघी बाजूंकडनं त्यांना शेकून घ्यायचं आहे. शेकून झाल्यानंतर पुन्हा आलटीपालटी करून मऊ लुसलुशीत अशा ज्या पोळ्या आहेत या तयार झालेल्या आहेत. पुन्हा मी तुम्हाला एक पोळी इथे लाटून दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही लाटण्याने पण ते लाटू शकतात. लाटण्याने लाटूनसुद्धा ह्या पोळ्या ज्या आहेत, म्हणजे ज्या पाऱ्या आहेत त्या छान होतात. मध्यम आकाराचे गोळा घ्यायचा आणि तो बरोबर मध्यावरती ठेवायचा आणि पुन्हा त्याच्या कडा या बंद करायच्या. कडा बंद केल्यानंतर आपल्याला छानपैकी हे लाटून घ्यायचं आहे. थोडं पीठ टाकून हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने पुरणाच्या अशा या पोळ्या तयार होत असतात. कुठेही आपली पोळी ही चिटकत नाही आहे किंवा पुरण त्याच्यातून बाहेर येत नाही आहे. अशा पद्धतीने जर कणिक मळलेली असेल तर त्यामधून पुरण हे बाहेर येत नाही. आणि अशा पद्धतीने आपली दुसरी पोळीही इथे लाटून तयार आहे. गॅस हा जास्त गरम नसावा, मध्यम आचेवरतीच आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की इथे आपली पोळी खूप अशी छानपैकी फुलत आहे. दोघी बाजूंकडनं आपल्याला तेल टाकून तूप टाकून ह्या भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता की इथे आपल्या ह्या मऊ लुसलुशीत अशा पुरणाच्या पोळ्या तयार आहेत. चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि शेअरही तेवढंच करा. आणि या होळीला तुम्ही काय बनवलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.